हरिओम. सगळ्यांना त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण आज वेबिनार पाहिला असेल. कांचन मॅडम आहेत, ऍस्ट्रॉलॉजी वास्तुशास्त्र स्पेशलिस्ट. फेंगसुई उपाय म्हणजे चायनीज जे उपाय असतात, पण ते सगळ्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध असतात. त्याचा जर वास्तूमध्ये जर वापर केला तर तुमच्या घरामध्ये जे काही दोष असतील वास्तू संदर्भात, ते सगळे दोष दूर व्हायला मदत. या वर्कशॉपमध्ये खूप साऱ्या सुंदर अशा छानशा रेमेडी आहेत की आपण त्या वापरल्या तर आपल्यामध्ये खूप सारे बदल होतात. मग या कोर्समध्ये या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. फेंग मध्ये काय शिकणार आहोत, काय नाही, आपल्या घराचं ईस्ट वेस्ट वगैरे संतुलन कसं करायचं, मनी रिलेटेड काय असतं, फेम पाहिजे असेल, लव्ह मॅरेज, क्रिएटिव्हिटी, हेल्थ, आणि काय स्पिरिच्युअल ग्रोथ, करिअर, आणखी हेल्पफुल पेपर म्हणजे चांगली जीवनात माणसं यावी, समृद्धी वगैरे यावी जीवनामध्ये. तर असं खूप सुंदरसं वर्कशॉप आहे. आणि तेही याची किंमत बाहेर 1100 रुपये असते, कोणी 1500 घेतं. आपल्या इथं फक्त 555 रुपयाची न्यू इयरची जरा ऑफर आहे समजा. तर हे शिकलात तरी तुम्ही घरी किंवा इतरांना तुम्ही सल्ले देऊ शकता. वास्तुशास्त्र तज्ञ असाल तर, नसाल तरी सल्ले देऊ शकता. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये बदल करू शकता. फेंगशुई जे काय आहे ते तुम्ही उपाय करून, तर असा खूप सुंदरसा कोर्स आहे. मॅडमने बरंच सांगितलं. आता हे लाफिंग बुद्धा वगैरे ऐकलं असेल, ह्याचा बी खूप उपयोग असतो. अशा अनेक गोष्टी असतात आपल्या घरात माहितीसाठी, समृद्धीसाठी. तर कुठं ठेवायचं, कुठं नाही ठेवायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये मिळतील. आपल्याकडं कसली मूर्ती असली पाहिजे लाफिंग बुद्धांची, कसली असली नाही पाहिजे, अनेक गोष्टी असतात त्या यामध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. मग हा तुम्हाला कोर्स वास्तूमध्ये दोष सगळे सदोष कसं ठेवता येईल, आपल्या वास्तूमधले सगळे घर बसल्या आपण दोष कसे काढू शकतो या संदर्भाची माहिती आहे. आपण हत्ती वगैरे ठेवतो म्हणजे फेंगशुई ती चायनीज त्यांच्या भाषेत म्हणतात आपण, पण हे उपाय सगळे आपल्याला सोयीस्कर असे उपाय असतात. तर ते कसे असावे कसे नाही, हा असा सुंदरसा कोर्स आहे. तर तुम्ही हा सगळ्यांनी, ज्यांना इच्छा असते आपल्या घरामध्ये काहीतरी बदल करावे, चेंजेस, सगळ्या कर्जामधून मुक्ती असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असेल, पैशाची आवक, करिअर, नोकरी वगैरे असेल, तर यासाठी हा कोर्स एकदम बेस्ट आहे. तुम्हाला शिकायला हा कोर्स छान आहे. कमी किमतीमध्ये 555 रुपयांमध्ये कुठेही न काय करता स्वतः जरी केलं तर याचा रिझल्ट खूप छान येतो. तुम्ही स्वतः जरी घेऊन आलात तर ते ठेवलं त्या ठिकाणी तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट येतात. ऑनलाईन लिंक वगैरे शेअर केलेली आहे ग्रुपमध्ये. ज्यांना कोणाला करायचा आहे तर नक्की हा कोर्स करा. खूप सुंदर असा कोर्स आहे. आणि या वर्कशॉपमध्ये खूप सारं भेटून जातं तुम्हाला. तुम्ही दुसऱ्यालाही वास्तूसाठी या रेमेडीज चालता बोलता सांगू शकता. अदरवाईज तुम्ही सुद्धा करू शकता. इतका म्हणजे छानसा कोर्स आहे, वर्कशॉप आहे. 4-5 दिवसाचं असेल साधारणतः मॅडमचं. खूप सुंदर शिकवतात. त्याच मॅडम ज्योतिषशास्त्र शिकवतात, वास्तुशास्त्र शिकवतात, ॲस्ट्रोलॉजी सुद्धा शिकवतात स्पेशली. म्हणजे ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड, वास्तू रिलेटेड असे बरेच काही त्यांचे असतात कोर्स. तर ते खूप टॅरो कार्ड, रायडर टॅरो कार्ड असेल ते शिकवतात. म्हणजे असे बेस्ट तुम्हाला जे अफोर्डेबल प्राइसमध्ये सुंदर अशा किमतीमध्ये, जे की जास्त खर्चिक न होता शिकू शकता. तर हा कोर्स ज्यांना शिकायचा आहे त्यांनी नक्की ऍडमिशन घ्या. टॅरो आपण काल आलो होतो कुठे, स्वाधिष्ठान चक्र. आज आपण मणिपूर चक्र बघणार आहोत. मणिपूर चक्र खूप महत्वाचं असतं, कारण तिथं आपलं अन्न पाणी सगळं असतं तिथं. आणि तिथून ऊर्जा केंद्र म्हणतात, ताकद देणारं केंद्र म्हणतात. ताकद कशी म्हणजे जे काय खाल त्याची काय होते, ऊर्जेत रूपांतर होतं आणि ती ऊर्जा पायापासून डोक्यापर्यंत आपल्या जात असते. मग आपण कुठलीही कामं करू शकतो. उपाशी असल्यावर काम करू शकता का? मणिपूर चक्र कामच नाही करून. आजारी असल्यावर किती विकनेस येतो, जेवण जातं का? नाही जात. मग मणिपूर चक्र खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा जेव्हा आजारी असतं ना, तेव्हा तर आपल्याला अन्नाचा कण जात नाही, एकदम विकनेस फील होतो. आपण हेल्दी नसतो, काहीही खात असतो बाहेरचं. त्याचा अख्खा इफेक्ट होतो तो मणिपूर चक्रावर. बऱ्याच लोकांचं मणिपूर चक्र खराब असतं. पैशाचे प्रॉब्लेम, मूलाधार खराब, त्यानंतर स्वाधिष्ठान आणि मणिपूर. खालची जी ऊर्जा म्हणतो आपण किंवा वरून येणारी ऊर्जा ना थेट मूलाधारला पोहोचते ना मूलाधारची
वरती आज्ञाचक्र सहस्त्रारापर्यंत जाते. कारण ह्यातलं एक जरी चक्र ब्लॉक असेल धरून चाला तर काम नाही करणार. म्हणजे तेवढंच काम चालणार. आता कोणी आजारी असतं, डायजेशनचे प्रॉब्लेम असतात, काय असतं, चक्र चालू असतं. परंतु जेवढ्या पद्धतीने काम करायचे तेवढ्या पद्धतीने ते काम करत नाही. ब्लॉकेज वाढत वाढत जातात. मग कुठं अटॅक येणं, कुठं पोटाच्या समस्या, कुठं बीपी वाढणं, कुठं शुगर होणं, अनेक समस्या तयार होतात. आधीच त्यात खराब असतं मूलाधार चक्र. मग आलेला पैसा जाणं, स्वादिष्टान खराब असतं. आलेला पैसा न टिकणं, कॉन्फिडन्स नसणं, अशा अनेक समस्या उद्भवत जातात आपल्याला. मग आला जरी पैसा तुमच्याकडं, जरी मूलाधार चांगलं असलं, तरी मणिपूर खराब असेल, तर पैसा तो येणारा कुठं चालला? हॉस्पिटलवाले. जातो की नाही? हम्म. म्हणजे सगळी चक्र बॅलन्स असणं किती महत्वाचं आहे. प्रत्येक चक्राचं विशेष तत्व आहे आणि महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक चक्राला तेवढं आपण जाणणं, हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सांगत असतो, की प्रत्येक चक्र आपल्यामध्ये काही ना काही बदल घडवत असतं. हॅलो सर, आवाज येत नाही तुमचा. नाही सर, थोडं थांबून राहा, सरांचं नेटवर्क खराब आहे. हा हा, ओके, थँक्यू.
हरिओम. आपण मणिपूर चक्रावरती बोलत होतो बरोबर. मध्येच लॅपटॉपची बॅटरी डाऊन झाली. त्यामुळे सगळं बंद. आता पुन्हा चालू करूया, ठीक आहे. मी सांगत होतो मणिपूर चक्राची किती पॉवर इम्पॉर्टंट आहे. मणिपूर चक्र आपल्याला किती इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनात. मणिपूर चक्र बॅलन्स नसेल तर किती प्रॉब्लेम येतात हेही पाहणार आहोत. मग आपण आपल्या शरीरामध्ये जे मणिपूर चक्र असतं, त्या मणिपूर चक्रामध्ये आपण जे ध्यान करणार आहोत, त्या ध्यानाचा खूप चांगला इफेक्ट होतो. जे काय डायजेशनचे प्रॉब्लेम असेल हे सुटून जातात. तर त्याबरोबर मणिपूर चक्र कुठं असतं, काय असतं हे माहित आहे. मणिपूर चक्र ही आपली नाभी असते का, नाभी म्हणजे बेंबी, तिच्यावरती दोन दोन बोट असतात, ठीक आहे. त्यानंतर तिचा मणिपूर चक्राचा रंग नारंगी पिवळा असतो, ठीक आहे. अग्नी तत्व असतं, कारण इथं सगळी डायजेशन सिस्टीम असते. म्हणजे आपण जे खातो पितो ते सगळं इथं असतं. त्यामुळे याला काय म्हणलं जातं, अग्नितत्वाने अं, अग्नितत्वात मोडलं जातं. त्याचा उष्णता हा गुण असतो. त्याचं नाव बी तसंच आहे मणिपूर. आणि सूर्याची जी ऊर्जा म्हणतो ना आपण, जे काय तत्व असतं ते इथं असतं. उष्णता हा याचा एक गुणधर्म आहे. म्हणजे प्रत्येक चक्राचा मी गुणधर्म सांगितला, तर उष्णता हा याचा गुणधर्म आहे. आपण म्हणतो ना रूप सृष्टी याचा जसा गुणधर्म असतो तसा याचाच आहे. मग आपली पाचन संस्था असते त्यावरती सगळी डिपेंड असते. आपल्या शरीरातील ज्या असतात तृष्णा, आळस, निद्रा, आपल्या अनेक असतात काय काय गोष्टी, तर हे अग्नी तत्वाच्या अधीन असतात. मग अन्नाचे पचन होणे, शोषण होणे, त्याचा रस आपण रस म्हणतो ना आपण, लाळ वगैरे, किंवा मल उत्सर्जन असेल, प्रजोत्पादन असेल, श्वास घेणे वगैरे, रक्तभिसरण वगैरे असेल, तर अनेक कार्य या मणिपूर चक्राच्या अंडर येत असतात. हे मणिपूर चक्र आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून सांगतो. कारण एकच चक्र बॅलन्स असून सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत का, अजिबात नाही. मग जे काही गोष्टी असतात त्या मणिपूर चक्राच्या आधिपत्याखाली बऱ्याचशा गोष्टी येत असतात, कारण हे चक्र सगळीकडे ऊर्जा पुरवत असतं. मग मणिपूर चक्र जाणीवा म्हणतो ना आपण, काहीतरी संवेदना संवेदना संवेदनांचं एक केंद्र असतं. आपल्याला जी संवेदना होते त्या पोहोचवण्याचं काम सुद्धा हे करत असतं. स्पाईन मधून आपल्याला पायाला काय टोचलं तर लगेच आपल्या नाभीला बी त्रास होतो की नाही, किंवा भीती वाटली एकदम धस होतं की नाही पोटात छातीत, होतं की नाही एका वेळी. तर हे नाभी केंद्र म्हणजे आपल्या आई आणि मूल कसं जोडलं जातं, तसं हे नाभी केंद्र आहे आपलं स्वतःच, आपल्या आत्म्याशी जोडणार. प्रत्येक घटना घडते, चांगला आनंद झाला तरी खूप आनंदी वाटतं, दुःख झालं तरी खूप दुःखी, म्हणजे आतमध्ये कशा वाईट फिलिंग येतात. मग हे प्रत्येक जाणीव असते ते या केंद्रातून निर्माण होते. मग मणिपूर चक्र आपल्याला सक्षम करायचं असेल किंवा सक्षम असेल तर तो व्यक्ती खूप कर्तृत्ववान असतो. म्हणजे तो कुठलंही काम केलं तर त्याच्याकडून सक्सेस होतच असतं. मग त्याचा हा मणिपूर चक्राचा गुणधर्म असतो. ज्यावेळी मणिपूर चक्राच्या कार्यकारिणीमध्ये किंवा कार्य करण्यामध्ये दोष निर्माण होतात, उत्पन्न होतात, तेव्हा पचनाचे विकार होतात, उलट्या होतात, किंवा लूज मोशन होतं, बद्धकोष्ठता म्हणतो, यकृताचे आजार असो, किंवा लिव्हरचे दोष येतो असोत, फॅट असो किंवा फॅटी लिव्हर म्हणतो आपण, सोरायसिस लिव्हर, पित्त आणि अल्सर वगैरे, किंवा कोलायटिस असेल, पित्ताशयातील खडे असतील, मूळव्याध असेल, अपेंडिक असेल, कावीळ असेल, IBM म्हणतो आपण, किंवा रक्तभिसरणातील दोष, किंवा अल्सर, अन्न पदार्थांची अलर्जी असतो, किंवा हार्निया असतील, किंवा शारीरिक काय व्याधी असतात, या व्याधी इथं असतात. मानसिक म्हणाल तर चैतन्य नसतं, सारखं माणूस आळशीच राहणार, म्हणजे कुठलं काम करते, सोपं काम दिलं तरी म्हणणार ते कसं करू, होईल का नाही, द्या आणून, उठून पाण्याचा तांब्या घ्यायचा बी कंटाळा येतो. म्हणजे गोंधळलेल्या स्थितीत असतो, अभाव असतो आणि मानसिक व्याधी खूप असतात. म्हणजे कुठल्याच कामाला त्याला चांगलं वाटत नाही, सारखं नकारात्मक बोलणार, ते होईल का नाही होणार असं वाटतं, नाहीच म्हणणार तो. म्हणजे त्याच्यामध्ये खूप काय असतात, निगेटिव्हच गोष्टी साठलेल्या असतात. मग याचा प्रॉब्लेम काय होतो, की कुठलंच त्याच्या आयुष्यात ठीक ठीक चांगलं काय होत नाही. मग जे म्हणतो ना आपण नाभी, आणि हे चक्र पुढून बी असतं आणि मागून बी असतात सगळी चक्र. म्हणजे हे चक्र नाभी असते का नाही आपल्या, त्याच्या बरकड्यांच्या मागे, म्हणजे स्पाईन म्हणतो आपण, थोडे सुद्धा समोर नाभीच्या बिंबीच्या वर दोन बोट असतं वरती. मग आपल्याला जे चक्र चेतना म्हणतो, आपली चेतना इथून विकसित होत असते. चेतनेचा केंद्रबिंदू म्हणलं जातं.
शरीरातील आतील ऊर्जांचं संतुलन करणारं आणि आपली इच्छाशक्ती प्रबळ करणारं ताकद देणारं हे केंद्र असतं. म्हणजे आपल्या मनामध्ये बघा खूप आयडिया येतात, लाखो आयडिया येतात. पण त्यातली एकच आयडियाला इच्छाशक्ती असते किंवा ताकद लावतो आपण. मग ती इच्छा पूर्णपणे तुमची होऊ शकते. पण ते बॅलन्स असेल तर. पण ती पूर्ण होईल, नाही होईल पुढची गोष्ट आहे. पण ताकद तर मिळाली पाहिजे ना कुठल्याही कामाला अगोदर, मानसिक ताकद. पण तुम्ही जर काही जरी खाल्लं, नॉन-व्हेज वगैरे खाल्लं, तर किती आळस येतो. पोट ते चक्र काम देत नाही किंवा दुसरं बेकरीचं खा, दुसरं असं कुठलं तिखट खा. कुठलं काम करू वाटतं का? उत्साह राहतो का? अजिबात राहत नाही. कारण मणिपूर चक्र ते कामच होऊन देत नाही किंवा त्या चक्रातून तेवढी ऊर्जा जातच नाही. ब्लॉक केलेलं असतं तुम्ही काहीतरी किंवा एकदम जेवलात आणि त्यावरती आईस्क्रीम खाल्लं तर अन्न सडून जातं. मणिपूर चक्र तुम्ही ब्लॉक करून टाकता या छोट्या-छोट्या गोष्टीने. मग असं बिघडत गेलं, असंच काहीतरी खात राहिलं, कुठं काय बाहेरचं खात राहिलं तर काय होतं? चक्रांवरती त्याचा परिणाम होतो आणि पोटाचे आजार सुरू सुरू होतात. आता हे संतुलित जरी असेल, तर माणूस सारखा राग-राग करणार, तापट स्वभावाचा राहणार. आग्रही राहतो म्हणजे सारखं त्याला आग्रही कुठला काय केलं तर माझा आधी ऐका मग. त्याचा स्वभाव दुसऱ्यांबद्दल काय नाही चांगलं वाईट मत करणार, पटकन काहीतरी मत देऊन टाकणार, एकदम रागाने बोलणार, पटकन बोलून जाणार. म्हणजे त्याला काही लिमिटच नसतं. त्याला चांगलं वाईट याचा विचार करत बसत नाही. पटकन उत्तर देऊन टाकतो. लगेच अग्रेसिव्हली काहीतरी बोलून जातो. असं होतं. यांच्यामध्ये आत्मविश्वास अजिबात राहत नाही. आत्मसन्मानाची म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट हा नसतो. भावनात्मक खूप समस्या असतात. म्हणजे त्यांच्या भावना सारख्या चंचल असतात. ते एका कुठल्या गोष्टीवर ठाम राहत नाही. एकवचनी बी राहत नाही. सारखे सगळ्याला वचनं देणार, पण एकही वचन पूर्ण करणार नाही. स्वभाव खूप भित्रा राहतो. म्हणजे लगेच घाबरणार. तुम्ही काय सांगितलं, की कोणी इथं असंच झालं, की ते लगेच घाबरून जाणार. अशांत असतो माणूस. त्याच्या मनामध्ये, शरीरामध्ये अजिबात शांती नसते. मग ज्या भावनात्मक समस्या असतात, मग त्याचा कुठला स्वभाव भित्रा असतो, सहज घाबरणारा असतो, अशांत असतो, हे तर तुम्हाला समजलं. मग कोणताही डिसिजन घ्यायला गेला, म्हणजे तुला कोणताही प्लॅन करायचा असेल, काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे, तो घाबरत घेतो, त्याचा फालतूच विचार जास्त करतो, त्याला इन्सिक्युरिटी वाढते, सुरक्षित तर अजिबात वाटत नाही. मग हा प्रॉब्लेम मणिपूर चक्रामुळे येतो. आणि मणिपूर चक्र संतुलित असणारे व्यक्ती बघा कशा असतात, खंबीर असतात, आत्मविश्वास असतो, हा मी करेलच, माझ्याकडे आहे ती ताकद, माझ्याकडून काम होईलच. ऑटोमॅटिकली ते काम होऊ लागतं. मग स्वतःच्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी जर बॅलन्स असेल चक्र, तर ती व्यक्ती सगळ्या गोष्टी त्याग करून त्याच्याच मागे लागतो. मग तो व्यक्ती दुसऱ्यावरही खूप चांगलं प्रेम करू शकतो. म्हणजे तो स्वतःवरही करतो, दुसऱ्यावरही करतो. इतरांचाही आदर करतो आणि स्वतःचाही आदर करतो. म्हणजे चांगले नेतृत्व नेतृत्व म्हणतो ना, पॉलिटिक्समध्ये जाऊ शकतो. घरात तर मग एक मुख्य माणूस म्हणून तो चांगलं काम करू शकतो. समाजात चांगला माणूस राहतो. असं चांगलं नेतृत्व नेतृत्व गुण म्हणतो ना, हे आपलं त्याचं लीडरशिप. तर या मणिपूर चक्रामध्ये तेवढे गुण असतात. पण ते कधी बॅलन्स असेल तर. नाहीतर सगळं कुठं काय कोणी सांगितलंय असं-असं होणार आहे, भूकंप होणार आहे, की ते आधी तितकं घाबरून जातं, की ते भूकंप व्हायच्या आधी स्वतःच भूकंप ते त्याच्याच अंगात भूकंप होत असतो. म्हणजे अशा घाबरट व्यक्ती असतात. ते करण्याच्या अगोदरच सगळ्या गोष्टी कोलॅप्स करून मोडतोड करून टाकतात. आणि सगळ्यांना निगेटिव्हच बोलणार. "तू इकडे चाललाय का? नाही होणार तुझं काम. ते नाही होत. माझं बी झालं." म्हणजे त्याचं झालं नाही म्हणून ते दुसऱ्याला बी निगेटिव्ह करून टाकणार. त्याला कोण जी माणसं जी भेटणार आयुष्यात, त्याला सगळी निगेटिव्हच भेटणार. "नाही रे, असं होतं का?" आणि सारखं रडकं असेल तर त्याला रडकीच माणसं जीवनात भेटणार. त्याचं कारण असतं एनर्जी जसं तुम्ही सोडता बाहेर, तशी एनर्जी तुमच्याकडे येते. मग पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह. म्हणजे या चक्रांचं हेच काम असतं. तुम्ही काय करताय? तुम्ही काय चाललाय? कुठल्या मार्गे चाललाय? हे खूप इम्पोर्टंट आहे. मग मणिपूर चक्र ज्याचं संतुलित तो योग्य मार्गानेच जाणार आणि ज्याचं असंतुलित आहे तो 10 मार्ग हेलपाटे मारत बसणार आणि मुख्य मार्गावर कधीच पोहोचणार. म्हणजे ठिकाणं सोडून तिसऱ्याच बसेसमध्ये बसायचं काम करणार आणि मग बोंबलत बसणार, माझं काय होतच नाही नशिबाचं. मणिपूर चक्राचा स्वामी कोण आहे? विष्णू. म्हणजे जगाचा प्रतिपालक महाविष्णू. लक्षात ठेवा. आणि तिथं जर तुम्ही व्यवस्थित खाल्लं, पिल्लं, की व्यायाम केला, केअर केली तर खूप चांगलं. त्याचबरोबर जे बीज मंत्र असतं मणिपूर चक्राचं, ते सुद्धा केलं तरी त्याचा खूप चांगला इफेक्ट होतो. मणिपूर चक्राची माहिती सांगितली. यामध्ये कोणाला काय आता बऱ्याच लोकांच्या काही ना काही समस्या असतील, काही ना काही असणार. पण समजून घ्या. आता कोणाचं काय क्वेशन आहे का यामध्ये, की बाबा मणिपूर चक्राचं मला हे समजलं नाही, ते समजलं नाही. हं. तर मणिपूर चक्राचा बीज मंत्र माहिती आहे का?
बरेच जण शिकलेत. काय आहे बीज मंत्र? रम आहे का हम आहे? होय रे. रम आहे रम. हा. मणिपूर चक्राचा बीज मंत्र काय असतो? रम. त्याला कसं म्हणायचं असतं? रम. मी मध्ये आधी मंत्र चेंज करत असतो, हे लक्षात ठेवा. तर मी बोलत असतो त्याबरोबर तुम्हीही बोलत चला. ज्यावेळी तो मंत्र येईल तो मंत्र बोला, तेव्हा त्या चक्रावरती आणखीन चांगला इफेक्ट पडत असतो, हे लक्षात घ्या. तुम्ही उगं बसताल दिवसभर रम रम करत, काय फरक पडणार? त्या पुढच्या बी काय गोष्टी असतात त्या बी कराव्या लागतात. ठीक आहे. 5-5 मिनिटं दररोज हे करत चला, जसं देतोय तसं तुम्हाला. चला सुरू करा. ताठ बसा. 2-3 वेळा श्वास घ्या. फुगटचाच आहे, काय विकत नाही घ्यायचा. श्वास घ्या सगळ्यांनी. ओमकार करा 3 वेळा. ओमचं उच्चारण करा 3 वेळा. आता रम उच्चारण करायचंय. कसं करायचं सांगतो ते. रम. 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 ओम पुष्णे नमः. 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 पुष्णे नमः. ओम पुष्णे नमः. ओम पुष्णे नमः.
ॐ पूष्णे नमः। ॐ पूष्णे नमः। ॐ पूष्णे नमः। ॐ पूष्णे नमः। राम 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 ॐ पूष्णे नमः। 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 रं 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 ॐ पूष्णे नमः। ॐ पूष्णे नमः। ॐ पूष्णे नमः। ॐ पूष्णे नमः। रं 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 ॐ सूर्याय नमः। 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 रं रं रं
राम हरि ओम राम. आपले हात रब करा हळू. आपल्या चेहऱ्यावरती ठेवा. थँक्यू सो मच डॉक्टर मिकाल सरांना. थँक्यू सो मच ब्रह्मांडीय ऊर्जेला. थँक्यू सो मच परमात्म्याला, ईश्वराला. थँक्यू सो मच तुम्हाला सर्वांना. अशा पद्धतीनं मणिपूर चक्राचं ध्यान केलं जातं आणि ते अशाच पद्धतीने तुम्ही करायचे. बाकी कुठलं काही बघू नका. तुम्हाला रिझल्ट इन्स्टंट येतील. मी तुम्हाला सांगितलं तुमच्यामध्ये चेंज इन्स्टंट पाहिजेत मला आणि झालेच पाहिजे. कोणाचं काही क्वेश्चन? सर मंत्र म्हणत असताना सर पायातनं वाफा निघल्यासारखं होत होतं. आग लागू द्या पाय अंगाला आपल्या, पण म्हणायचं सगळी निगेटिव्हिटी घालवायची तुमची. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल पाहिजे. जे होतंय ते होऊन द्यायचं. तुम्ही सांग मला फक्त फोन करायचं सर असं झालं तर मी बघून घेईल. तुम्हाला काही होऊन देत नाही आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय मीही राहत नाही. नका काळजी. आपलं वाक्य आहे, पहिले इस्तेमाल करो बाद में विश्वास. सांगत तुमची गोष्ट आधी बघा तुम्ही वापरा मग विश्वास. पुढे सर मूलाधार चक्रापासून थोडस एनर्जी म्हणजे व्हायब्रेशन जाणवायला लागले. परत मणिपूर मध्ये जाणवल्यावर एकदम उचमळल्यासारखं व्हायला लागलं मला. म्हणजे मी हो. जेवले आता 9 वाजता तर ते एकदम वर आल्यासारखं व्हायला लागलं. कसं होतं, काय भीती वगैरे असेल ना मनात कुठल्याही गोष्टीच्या, टेन्शन असेल तर त्रास होतो, उलटे वगैरे होऊ शकतो. नॉर्मल. मला त्याची म्हणजे वर यायला लागल्यावर मला आणि जास्त भीती वाटायला लागली की म्हणू की अरे नको असं. घाबरू नका, मी सगळं तुमचं ठीक करून देणार म्हणजे देणार. आपल्यासोबत ईश्वर आहे, परमात्मा आहे, त्याच्या कृपेने मी तुमच्या समोर आहे, तुम्ही माझ्या समोर आहे. तुमच्या समस्या काहीच नाहीत. मोठ्या मोठ्या समस्या सुटलेल्या असतात, लोक खूप दुःखी असतात, ते ठीक होतं. तुमचं काय रे किरकोळ कारकोळ घेऊन बस. टेन्शन घेऊ नका. तुम्ही इकडे आलाय ना शिकाय, टेन्शन घ्यायचं नाही. लाईफ टाईम तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तुम्ही फक्त सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या. पुढं हॅलो. बोला. सर ते ध्यान करता वेळेस घुमल्यासारखं व्हायला सर. घुमल्यासारखं व्हायला ते होत हा असतं. आपल्याला सवय तसं नाही ना, व्हायलंय. एकदम आपण आध्यात्मिक प्रवासात आलाय. थोडं होतं. नॉर्मल आहे. पाणी प्यायचं, जेवायचं, झोपायचं. आणि सर ते हाताच्या समोरल्या बोटात व्हायब्रेट होते. होतं ते, काय होत असतं ऑटोमॅटिक. आणखीन नॉर्मल आहे, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक होऊन जाईल तुमचं. सर हे मेडिटेशन करताना त्या मूलाधार चक्राकडनं लक्ष द्यायचं ना. चक्राकडे लक्ष द्या अगर नका देऊ. सांगितलेलं बोला महत्वाचं. तुमचं लक्ष एकीकडे राहतं, म्हणतात तिसरंच काहीतरी. मी सांगितलं कोणाला कुठं लक्ष द्यायचं. मी कुठले मंत्र बोलायला लागले तिकडे लक्ष द्या. आणखी कोणाचं काय? सूर्य नाम आपण म्हणायचं आणि ओम काय ते मग बोलला तुम्ही ते त्याच्यावर ते पण बोलायचं. सगळं बोलायचं त्यातलं दिलेलं आहे असं सेम टू सेम करायचं कुठलं मेडिटेशन. ते बोला ते मी मंत्र लिहून घेते. रेकॉर्डिंग बघा ना, पुन्हा लिहून काय घ्यायच्या मागे. सगळे रेकॉर्डिंग उपलब्ध असतात. रेकॉर्डिंग बघत बघत घरातलं काम कधी व्हायचं. आधीच माझं पाठीमध्ये बरंच गॅप बाकी आहे. ते व्हिडिओ पण बघत असते. लेट वेळात जॉईन झाली ना मी. मदतीला घेत जा कोणाला तरी, उरकेल का. हा मदतीला घेत जा घरात कोणाला तरी, उरकेल का. सर ही जी पीडीएफ तर असेल ते तर तुम्ही मंत्र बोलता ना, ते मंत्र सर खाली अक्षरामध्ये टाका ना व्हिडिओला खाली. ते तेच कधी-कधी ना त्याचा शब्द समजत नाही. हो हो मला पण शब्द मग काही समजला नाही. अच्छा ठीक आहे, टाकेल मी. सर एखादी पीडीएफ असेल तर सेंड करा. ऑलरेडी पीडीएफ मी शेअर केली होती, ती बघा. हे तुम्हाला कोणाच्याच पीडीएफ पण कुठंच मिळणार नाही.
शिवाय माझ्या. अरे, हे कोणाला माहितीच नाही. मी शिकवतो आता ओपनली मी शिकवतो युट्यूबला शेअर करतोय नाहीतर असं नाही काय विषय. काय ओम मग बाकीचे विष्णू फक्त ते मंत्र म्हणा म्हणतात सांगतात असं असं कर संपला विषय. विष्णू नमा काय काय बोलला तुम्ही ते मला स्पष्ट ऐकायला नाही आलं. ओम पुष्णे नमः. पुष्पे पुष्णे 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 आम्हाला पिक्चर बघा बघितला काय पुष्णे. पुष्पा मॅडम नाही सर, पुष्णा शब्द नवीन आहे ना सर, म्हणून थोडस कन्फ्युज होतं ऐकायला. असं ऐकायला द्या नाही. मराठीतलंच आहे पुष्णे हा, नमः. आम्हाला पुष्णे. पण आम्हाला कृष्ण असं ऐकायला हा, मी पण कृष्णेचाच जप केला, कृष्णे नमः म्हणून. अरे अरे पुष्णे म्हणलं तर पुष्णे करताय. नाही, तुम्ही आम्ही हुशार लोक आहे. कृष्ण कुठं बुद्धीला बुद्धी लावली. परत सांगा तुम्ही म्हटलं परत रिपीट बघा युट्यूबवर बघा बोलला ना. आता सांगितलं की किती वेळा सांगितलं आता काय लिहून सांगितलं ऐकलं. ओम पुष्णे नमः. अरे तुम्ही लोक मला तर ते कीबोर्ड तर खूप वांद असतं रे बाबा. ते दिसतंय का तुम्हाला काय? नाही सर. ओम तर माहिती आहे सगळ्यांना. हा ओ प तर माहिती आहे सगळ्यांना. हो त्याला खाली काय ओढलंय? काय हुकार रपार काय उकार ऊची मात्रा आहे सर, उकार. पहिला दुसरा आहे का पहिला आहे? दुसरं दुसरा. ही काय श दिसतोय का ब श दिसतोय? दिसतो सर, षटकोनी श दिसतो अर्धा. हा न आहे. हे काय दिसतंय दुसरं जोडलेलं न. त्याला. बाणाचा न. आता काय झालं पुष्णे झालं पुष्णे. हा, कृष्ण आणि थोडं नम. नमः. हा. आता कळलं सगळ्यांना सोपं. हो सर. आम्ही तर आणि बीज मंत्र काय सर रम. मम सगळं मम लावत जायचं शेवटी लांब होत जाईल. ठीक आहे कळलं आता कोणाला काय अडचण. नाही. थँक्यू सर. धन्यवाद. ओके आता काय अडचण यात नाही कोणाला. रेकॉर्डिंग बंद करतो. थँक्यू. युट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, भलं होईल तुमचं.